विद्यानगर भागात जरासा पाऊस पडला तरी खूप पाणी साचते आणि त्याचा नीट निचरा होत नाही आहे। या भागाचा नीट अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टी लक्षात येते। एक म्हणजे इथे पाण्याचा निचरा होण्यासाठी काहीच व्यवस्था नाही आहे। स्वामींच्या मठाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून ते विद्यानगरच्या रस्त्यापर्यंतच गटार आहे, जे बरेच दिवस साफ न केल्याने त्यातील पाण्याचा निचराही व्यवस्थित होत नाही व जो काही होतोय तोही शेवटी विद्यानगरच्या रस्त्यावरील चराला जाऊन मिळतोय। गटार आणि रस्त्याच्या मध्ये इतकी माती साचलेली आहे की त्या रस्त्यावरील पाणी गटारात जाणे शक्य नाही। मठाच्या रस्त्याच्या अलीकडेही गटार असावेत, पण ते दुकाने वगैरे बांधकाम करताना बुजवले गेले असण्याची शक्यता आहे। रस्त्याच्या पूर्वेकडील बाजूस बऱ्यापैकी भराव करून दुकाने बांधली आहेत, पण पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा किंवा गटार ठेवले नाही आहे। तसेच दोन्ही बाजूच्या दुकानांनी आपल्यासमोर भराव केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस खोलपणा निर्माण झालेला आहे, ज्यात पाणी साचते। साधारण डब्ल्यूचा आकारच तयार झाला आहे, म्हणजे मधला भाग उंच आणि दोन्ही बाजू खोलगट। आता या दोन्ही बाजूची साफसफाई करणे खूप गरजेचे आहे। मोठ्या प्रमाणात चिखल, कचरा आणि काही झुडपेसुद्धा आहेत। येथे रस्त्याची रुंदी वाढवता येऊ शकते व पाण्याच्या निचऱ्याचे व्यवस्थित नियोजन केले, गटारे साफ केली, कचरा होऊ दिला नाही, रस्त्याची उंची थोडी वाढवली तर हा भाग छान होऊ शकतो। पाणी साचल्याने रस्ते खराब होतात, कारण हल्ली डांबर पाण्यात विरघळते म्हणतात, त्यामुळे खड्डे वाढण्याची शक्यता आहे। संत सावतामाळी रस्त्याच्या सुरुवातीचे भरलेले काही खड्डेही या पाण्यामुळे फुटू लागले आहेत। येथील जुन्या रहिवाशांनी याबाबत थोडी अजून माहिती दिली तर बरं होईल। बाकी माझं म्हणणं पटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून संबंधित यंत्रणा जागृत होऊन येथे अपेक्षित बदल होतील। बघा, शेवटी आपल्यालाच हातपाय हलवावे लागणार आहेत, कारण आपण निवडलेल्या सेवकांना आपणच साहेब, देव, शेठ, आप्पा, भाई आणि न जाणो काय काय बनवून ठेवले। त्यामुळे आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे, नाही का?